आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। सुनेत्रा पवारांच्या प्रचार पत्रकात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचाही फोटो। राज ठाकरेंच्या पाठिंब्यानंतर पुण्यात लावलेल्या बॅनर आणि प्रचार पत्रकात राज ठाकरेंच्या फोटोचा समावेश। राज ठाकरे लवकरच महायुतीच्या मंचावर येण्याची शक्यता। शिवाजी पार्कमध्ये 17 मे रोजी महायुतीची प्रचार सभा, नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंच्या उपस्थितीत सभा होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। अजित पवार गटाची आज मुंबईत महत्त्वाची बैठक। नाशिकच्या जागेवरचा तिढा आजच्या बैठकीत सुटण्याची शक्यता। नाशिकच्या अजय बोरस्तेंना मुख्यमंत्री शिंदेंकडून बोलावणं। नाशिक लोकसभेसाठी बोरस्ते यांच्या नावाची 4 दिवसांपासून चर्चा। बोरस्ते शिंदेंच्या भेटीसाठी नाशिकहून रवाना। शिंदे गटाच्या हातात काहीही राहिलं नाही। ठाणे कल्याणमध्ये गोंधळाचं वातावरण। शिंदेंचे उमेदवार दिल्लीतून जाहीर होतील असं दिसतंय। संजय राऊतांनी शिंदे गटावर टीका केली। अद्याप ठाण्यातला उमेदवार जाहीर होऊ शकला नाही। कल्याणमध्ये गोंधळाचं चित्र आहे। बहुतेक यांचे सगळे उमेदवार हे दिल्लीतून जाहीर करतील भारतीय जनता पक्षाचे लोक, असं दिसतंय मला। यांच्या हातात काही राहिलेलं नाही। रामदास कदम आणि सदानंद कदम यांच्यातला वाद पेटण्याची शक्यता। सदानंद कदमांचा पत्रक काढून माध्यमांसमोर मी सांगणार असा इशारा। सदानंद कदम हे रामदास कदमांचे बंधू। भिवंडीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर कायम। काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे भिवंडीच्या जागेवर ठाम। 27 किंवा 28 तारखेला चोरगे अपक्ष अर्ज दाखल करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड दौऱ्यावर। हिंगोलीचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या प्रचारासाठी हातगावमध्ये कार्यकर्ता संवाद मेळाव्याला मुख्यमंत्री संबोधित करणार। उद्धव ठाकरेंची आज पालघरमध्ये तोफ धडाडणार। महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन।